ओके. तर आज आपण काय बघणार आहे, तर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन सॉलिड सरफेस. ओके. म्हणजे एखादा जर ड्रॉप असेल, म्हणजे लिक्विडचा एखादा जर ड्रॉप मी सॉलिड सरफेसवर टाकला, म्हणजे इथे ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेलच. तर अशा सिच्युएशन मध्ये त्याचा कॉन्टॅक्ट अँगल काय असतो? ओके. म्हणजे काय करतो आपण, टँजंट ड्रॉ करतो आणि त्या टँजंटच्या विथ रिस्पेक्ट आपण काय करतोय, कॉन्टॅक्ट अँगल डिफाईन केलेला. ओके. तर कॉन्टॅक्ट अँगल डिफाईन करताना आपण त्याच्यावर कुठल्या कुठल्या पद्धतीचे फोर्सेस ऍक्ट होतील, म्हणजे त्या लिक्विडवर किंवा त्या सॉलिडवर किंवा सॉलिड एअर इंटरफेसवर कुठल्या कुठल्या पद्धतीचे फोर्सेस ऍक्ट होतील हे आपण नव्हतं बघितलं. ओके. आपण जस्ट कॉन्टॅक्ट अँगलची डेफिनेशन बघितलेली. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय समजणार आहे, जर एखादा लिक्विड ड्रॉपलेट आहे आणि तो लिक्विड ड्रॉपलेट जर मी सॉलिडवर टाकला, म्हणजे इथं डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय, जर तुम्ही सॉलिडवर टाकला तर तिथं कुठल्या कुठल्या पद्धतीचे त्याच्यावर फोर्सेस ऍक्ट होते. ओके. आणि जर अँगल हा जर अक्यूट असेल तर ते फोर्सेस कसे एकमेकांना बॅलन्स करतात, किंवा जर अँगल हा ऑब्च्यूस असेल तर कसे ते फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतात. तर ह्याच्याबद्दलची जी काही थेअरी असेल तर ती आज आपण समजून घेणार आहे. ओके. बघा, आता इथे या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, तर हा सॉलिड आहे. दिस इज द सॉलिड. ओके. आणि ह्या सॉलिडवर काय केलेलं आहे, तर एक लिक्विडचा ड्रॉपलेट टाकलेला आहे. ओके. आणि इथं बाळांनो तर तीन फोर्सेस तुम्हाला दिसतील. एक तर T1 दिसतोय, T2 दिसतोय आणि इथं T3 दिसतोय. बरोबर. बघा मी तर, ओके. हा आहे काय, T1 आहे, हा आहे T2 आणि हा किती आहे, T3. आता हे तिन्ही जे काय फोर्सेस आहेत ते फोर्सेस म्हणजे काय आहेत, तर याच्याबद्दल मी थोडंसं लिहितो आधी आणि मग नंतर आपण त्या फोर्सेसमध्ये कशा पद्धतीचा बॅलन्स आहे किंवा ते फोर्सेस एकमेकांना कसे बॅलन्स करतील, ज्यावेळेस त्याच्यामधला अँगल हा अक्यूट असेल किंवा अपच्युअस असेल, तर ते नंतर बघूयात आपण. ओके. बघा, तर काय केलेलं आहे मी इथं अजून करतो की थीटा बी द कॉन्टॅक्ट अँगल. मग मी म्हणतो काय, लेट थीटा बी द कॉन्टॅक्ट अँगल. कॉन्टॅक्ट अँगल. ओके. बघा, त्याच्यानंतर मी काय म्हणतो की T1 इथं दिसतोय तुम्हाला, हा T1 आहे, इथं आहे T1 फोर्स, हा T1 आहे. ओके. त्याची ही डायरेक्शन ही अशी आहे. ओके. बघा, म्हणजे हा T1 फोर्स आहे. ओके. तर तो जो काय फोर्स आहे, तर तो फोर्स आहे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍट अ लिक्विड सॉलिड इंटरफेस. बघा, इथं हा जो काय T1 तुम्हाला दिसतोय, मी हायलाइट करू का T1, हा समजा हा T1 आहे. ओके. तर हा जो काय T1 आहे बाळांनो, तर तो काय आहे, दिस इज द फोर्स. बघा, फोर्स ड्यू टू, फोर्स ड्यू टू, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, surface tension, force due to surface tension at liquid solid interface, liquid solid interface, at liquid solid interface. आता तुम्हाला माहिती आहे हा जो काय सरफेस टेन्शन आहे, तर हा इंटरफेसच्या रिलेटेड आहे. तो म्हणजे जी काही ही प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शनची, तर ती इंटरफेसच्या रिलेटेड प्रॉपर्टी आहे. ओके. आणि इथं जो काही T1 आहे, तर तो कोणाकोणामधला इंटरफेस आहे, तर इट इज इंटरफेस बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड. ओके. बघा, T2 जो काय आहे, T2 इथे दिसतोय तुम्हाला, बघा मी परत एकदा हायलाइट करतो, हा T2 आहे, हा T2 आहे. ओके. आता तुम्ही इथं बघून मला सांगू शकता की T2 हा कोणाकोणामधला इंटरफेस आहे. ऑब्विसली T2 इट इज अ फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍट सॉलिड अँड एअर इंटरफेस. ओके. याच्यावरती जे काय असणार आहे ते एअर असणार आहे. म्हणजे मी तसं म्हणू का की T2 तो काय आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, force due to surface tension at 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 solid air interface, air interface. सिंपल. मग आता तुम्ही सांगू शकताय की जो हा T3 आहे, T3 म्हणजे इथं बघा मी हायलाइट करतो परत एकदा, T3 हा जो काय आहे, हा आहे T3. बरोबर. आता हा जो काय T3 असणार आहे बाळांनो, तर तो काय आहे, तर इट इज अ फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍट लिक्विड लिक्विड
अँड एअर इंटरफेस. बघा, फोर्स ड्यू टू surface tension, force due to surface tension at liquid solid interface, sorry, liquid air interface, sorry, erase. Okay, liquid air interface, liquid air interface. ओके, म्हणजे जर एखादा ड्रॉपलेट तुम्ही एखादा सॉलिड सरफेसवर टाकला तर तिथं तीन पद्धतीचे फोर्सेस तुम्हाला ऑब्झर्व होतील. एक तर T1, T2, T3. ओके, दोज आर द फोर्सेस ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणि तुम्हाला माहिती आहे सरफेस टेन्शन ही इंटरफेसच्या रिलेटेड प्रॉपर्टी आहे. आता इथं T1 काय आहे, T2 काय आहे, T3 काय आहे, तर हे आता आपण बघितलं. आता जर इक्विलिब्रियम कंडिशन असेल, म्हणजे हा जर ड्रॉपलेट टाकल्यानंतर तो पहिल्यांदा स्टेडी होईल. ओके, म्हणजे समजा हा स्टेडी कंडिशन मध्ये, तर अशा कंडिशन मध्ये बाळांनो हा जो काय T2 आहे, बघा इथे दिसतोय का तुम्हाला हा T2. ओके, तर तो T2 बाळांनो असतो, बघा मी इथे लिहितो, तर तो T2 इज इक्वल टू, बघा मी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये म्हणतोय, तर तो T2 असतोय T1 प्लस T3 कॉस थीटा. आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, तुम्ही T2 तर एक्सप्लेन केलं, T1 पण एक्सप्लेन केलं, T3 पण एक्सप्लेन केलं, पण हे T3 कॉस थीटा काय आलं? आता जर तुम्ही बघाय गेला बाळांनो, तर मी काय केलंय, हे दोन फोर्सेस मी बॅलन्स केलेत. म्हणजे हा जो काय T2 आहे हा बॅलन्स कोणाकोणाला करतोय, T1 ला आणि ह्या T3च्या कॉम्पोनंटला बॅलन्स करतोय. जर हा थीटा असेल, नीट ऑब्झर्व करा, हा थीटा असेल तर एवढं डिस्टन्स किती असणार आहे बाळांनो, एवढं डिस्टन्स तर ते किती असणार आहे, T3 कॉस थीटा. मग हा जो काय आहे तुमचा T2 तो कोणाकोणाला बॅलन्स करतोय, T1 प्लस T3 कॉस थीटा. म्हणजे इथं तुम्ही ओके, इथं मी ते एक्सप्रेस केलंय तुम्हाला तुमच्यासाठी. ओके, बघा आता जर मला याच्यावरून कॉस थीटा काढायचा असेल, मग कॉस थीटा किती होईल, हे इक्वेशन जस्ट सिम्प्लिफाय करा. मग कॉस थीटा काय होईल बघा, कॉस थीटा इज इक्वल टू काय होणार, T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. सिंपल, बघा T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. म्हणजे दिस इज द कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ड्रॉप. दिस इज द कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ड्रॉप. इक्विलिब्रियम ड्रॉप म्हणजे काय, की बाळांनो तो रेसला आहे असं समजलं तरी तुम्ही चालेल. ओके, बघा तर मी पुढे जातो. बघा आता काय करूयात आपण, तर वेगवेगळ्या सिच्युएशन घेऊयात. बघा काय इक्वेशन आहे, मी परत एकदा ते इक्वेशन लिहितो. कॉस थीटा साठी मी इक्वेशन लिहितो. काय इक्वेशन आलेलं आपलं, तर कॉस थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. ओके, हे इक्वेशन आपल्याला आलेलं. बघा आता जर मी फर्स्ट सिच्युएशन घेतो, मी असं अज्युम करतो की काय, की हा T2 हा ग्रेटर आहे T1 पेक्षा. बघा म्हणजे ही टर्म मोठी आहे, ही टर्म मोठी, म्हणजे हा T2 मोठा आहे T1 पेक्षा. असं जर असेल तर मला सांगा, हा जो काय कॉस थीटा असणार आहे, असं जर असेल तर मला सांगा तो पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह, तर ऑब्व्हियसली तो कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. का, कारण की मी हा T2 ग्रेटर घेतलाय T1 पेक्षा. बर, दुसरी गोष्ट जर मी असं म्हटलं की T2 मायनस T1 हे मी काय करतो, लेस दॅन T3 कन्सिडर करतो. बघा T2 मायनस T1 हे मी काय करतो, लेस दॅन T3 कन्सिडर करतो. आता अशा सिच्युएशन मध्ये हा जो काय कॉस थीटा असणार आहे, तर एक तर तो काय असणार आहे, 0 आणि 1च्या मध्ये असणार आहे. तर एक तो काय असणार आहे, तो 1 सेकंड, तर तो कसा असणार आहे, 0 अँड 1च्या मध्ये असणार आहे. म्हणजे दिस कॉस थीटा इज इन बिटवीन 0 अँड 1. ओके, बघा मी दोन सिच्युएशन घेतल्या. एक तर T2 माझा ग्रेटर आहे T1 पेक्षा, आणि त्याच्यानंतर ही जी काय न्यूमरेटरची टर्म आहे ती जास्त आहे ऍज कम्पेअर टू डिनॉमिनेटर. ओके, मग असं असेल तर एकतर तो कॉस थिटा पॉझिटिव्ह असणार आहे, आणि तो जो काय असेल कॉस थिटा, तर तो 0 आणि 1च्या मध्ये असणार. जर याच्यावरून मला जर अँगल काढायचा झाला, म्हणजे ह्या दोन्ही सिच्युएशनचा विचार करून जर मला अँगल काढायचा झाला, तर तो जो काय मला थीटा येईल, तर तो कसा असणार आहे, अॅक्यूट अँगल. ओके, तो थीटा कसा असणार आहे, अॅक्यूट अँगल. ओके, बघा आता अॅक्यूट अँगल म्हणजेच काय रे बाळांनो,
की त्याची व्हॅल्यू जी असते तर ती काय असते, लेस दॅन 90 डिग्री असते. म्हणजे जो काय थिटा असणार आहे तर तो लेस दॅन 90 डिग्री असणार आहे. आता अॅक्यूट अँगल असताना बघा, मी इनवर्स तुम्हाला सांगतो. मी एक सिच्युएशन घेतलेली की बाळांनो, हा T2 हा ग्रेटर आहे T1 पेक्षा आणि हा न्यूमरेटर जास्त आहे डिनॉमिनेटर पेक्षा, असं असेल तर मला तो अॅक्यूट अँगल मिळेल. ओके. जर मी इनवर्स विचार केला, जर अॅक्यूट अँगल असेल तर त्यावेळेस किंवा त्या ड्रॉपवर जे काही फोर्सेस असतील तर त्यांचं बिहेवियर हे असं असेल. असं म्हणजे कसं, तर हा T2 ग्रेटर असणार आहे T1 पेक्षा, T2 मायनस T1 इज लेस दॅन असणार आहे कोणापेक्षा, T3 पेक्षा. ओके. म्हणजे हे कधी ट्रू आहे, ज्यावेळेस जो काय कॉन्टॅक्ट अँगल असेल तर तो अॅक्यूट अँगल असेल तेव्हा. बरोबर. बघ नेक्स्ट. ओके. आता नेक्स्ट सिच्युएशन मी काय घेतो, मी कोणासाठी घेतो तर ऑब्च्युस अँगल साठी सिच्युएशन घेतो. बघा सेकंड सिच्युएशन बघा, मी काय म्हणतो की हा T2 हा लेस दॅन आहे T1 पेक्षा. ओके. अँड T2 minus T1 is also less than T3. ओके. बघा बघा, आता असं असेल बघा, आपण कशासाठी टाकले हे आपलं काय इक्वेशन होतं, कॉस थिटा इज इक्वल टू, काय इक्वेशन होतं आपलं, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. हे आपलं इक्वेशन होतं. आता याच्यामध्ये मी T2 लहान घेतलाय, T2 लहान घेतलाय. जर T2 लहान घेतलाय तर कॉस थिटा कसा येईल रे, पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? ऑब्व्हियसली तो निगेटिव्ह येणार आहे. बघ त्याच्यानंतर काय कंडिशन घेतली की हा डिनॉमिनेटर हा लहान आहे, दिस डिनॉमिनेटर इज लेस दॅन T3, ही सिच्युएशन घेतली. मग असं असेल तर मला सांगा, जो काय कॉस थिटा असणार आहे एकतर तो निगेटिव्ह पाहिजे आणि लहान पण आहे, म्हणजे 0 पेक्षा लहान आहे म्हटल्यानंतर जो काय कॉस थिटा असणार आहे त्याचं बिहेवियर हे असं असणार आहे, म्हणजे तो 0 आणि -1च्या मध्ये असणार आहे. ओके. बघा असं जर असेल तर थिटा काय असणार बाळांनो, हे हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस जो काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे तर तो कसा असला पाहिजे, तर तो ऑब्च्युस असला पाहिजे. ओके. ऑब्च्युस. ओके. जर ऑब्च्युस असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तरच ह्या पद्धतीचे जे काही फोर्सेस असतील तर ते ह्या गिवन इक्वेशन नुसार एकमेकांना बॅलन्स करतील. म्हणजे ही जी काही कंडिशन आहे ऑब्च्युस अँगलची, तर इथं ह्या डायग्राम मध्ये दाखवलेली आहे बघा, ह्या डायग्राम मध्ये. ओके. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन कडे जाऊया. नेक्स्ट कंडिशन खूप सिंपल आहे बघा. काय कंडिशन आहे, थर्ड कंडिशन मी म्हणतो. काय कंडिशन आहे बघा, तर T2 मायनस T1 इज इक्वल टू मी म्हणतो T3. ओके. आणि ओके, जस्ट एवढीच कंडिशन आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये काय इक्वेशन होतं, मी परत एकदा लिहितो, कॉस थिटा इज इक्वल टू काय इक्वेशन होतं आपलं, तर T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. आता हा T2 मायनस T1 हा इक्वल आहे T3 शी, म्हणून काय होईल, हे आन्सर कॉस थिटा इज इक्वल टू 1 येईल. आता कॉस हा 1 कधी असतो रे, ज्यावेळेस थिटा हा तुमचा किती असतोय, 90 डिग्री असतो. सॉरी, तो कधी असतोय 1, तर ज्यावेळेस थिटा हा तुमचा किती असतोय 0. म्हणजे जो काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो किती असणार आहे, हा थिटा, तर तो किती असणार आहे, 0 डिग्री. ओके. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 0 डिग्री असेल तर याचा काय अर्थ झाला, तर लिक्विड स्प्रेड्स ऑन सरफेस असं मी म्हणू शकतो का. म्हणजे समजा हा सॉलिड सरफेस आहे आणि ज्यावेळेस तुम्ही लिक्विडचा ड्रॉप टाकताय, पण लक्षात ठेवा की त्या लिक्विडचा ड्रॉपचा कॉन्टॅक्ट अँगल किती आला इथं आपला 0. मग हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस ते लिक्विड काय होईल, सगळ्याच्या सगळं ह्या सॉलिड सरफेसवर स्प्रेड होईल. असं जर असेल तर त्यावेळेसच बाळांनो हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असणार आहे. म्हणजे मी इथं असं लिहू का, की फॉर angle of contact 0, liquid spreads on surface, liquid spreads on surface. सिंपल. फोर्थ जी काय सिच्युएशन आहे किंवा फोर्थ जी काय कंडिशन आहे, तर ती काय कंडिशन दिली तुमच्या बुकमध्ये, T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. ओके. आणि काय दिलंय, किंवा ही एक कंडिशन आहे, किंवा ऑर T2 इज ग्रेटर दॅन T1 प्लस T3. असं जर असेल बाळांनो, तर त्यावेळेस जो काही कॉस थिटा येणार आहे बघा, आपल्या ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. ही जी काही न्यूमरेटरची टर्म आहे ती जास्त आहे ऍज कम्पेअर टू डिनॉमिनेटर. असं जर असेल तर कॉस थिटा जो काय असणार आहे, कॉस थिटा इज ग्रेटर दॅन इज ग्रेटर दॅन इज ग्रेटर दॅन 1.
आता मला कुठला तरी एखादा अँगल सांगा कॉसचा, की ज्याची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 असते. असा कुठलाच अँगल नाहीये बाळांनो. म्हणजे दिस कंडिशन किंवा ह्या पद्धतीचे फोर्सेस हे कधीही एकमेकांना बॅलन्स करणार नाहीत. ओके. म्हणजे सच कंडिशन इज नॉट पॉसिबल. सच कंडिशन इज नॉट पॉसिबल. ओके. ओके. आय होप तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. खूप छोटासा पॉइंट होता. काय बघितलेलं आपण, की एखादा जर लिक्विड ड्रॉप मी सरफेसवर टाकला, तर त्या लिक्विड ड्रॉपमुळे किंवा त्या लिक्विड ड्रॉपमुळे बाळांनो, कोणकोणते फोर्सेस त्या लिक्विड ड्रॉपवर ॲक्ट होतील. आणि ते जे काही फोर्सेस असतील, तर ते फोर्सेस कशा पद्धतीने एकमेकांना बॅलन्स करतील, तर ज्यावेळेस अँगल हा अॅक्यूट अँगल असेल किंवा अँगल हा ऑब्ट्यूस अँगल असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये कसे ते एकमेकांना बॅलन्स करतील. तर याच्या आपण 4 कंडिशन बघितलेल्या. फर्स्ट कंडिशन कशासाठी होती, तर अॅक्यूट अँगलसाठी होती. सेकंड कंडिशन ऑब्ट्यूस अँगलसाठी. थर्ड कंडिशन आपली कशासाठी होती, कॉन्टॅक्ट अँगल हा 0 होता. आणि जी लास्ट कंडिशन जी आपण मेन्शन केलेली, जर फोर्सेस जे आहेत त्या लिक्विड ड्रॉपवर ह्या पद्धतीनं असतील, तर ती कंडिशन पॉसिबल नसणार आहे. का? कारण की जो काय कॉस थिटा असेल, तर तो ग्रेटर दॅन 1 येतो. ओके. आपण इथंच थांबूयात.